लोड होतंय ना, मग तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा ना. प्रेमाने बोल. सबस्क्राईब करा ना. गुड मॉर्निंग. आज दिवस दुसरा आपला, शनिवार आहे आज. तारीख काय रे? 23 तारीख आहे आणि आपण चाललो आता आंबे आणायला वाळवट्टीला, श्रीवर्धनला. आपल्यासोबत श्रवण मामा येतोय आणि मी, असे आम्ही तिघं चाललो आहे. सकाळचे वाजले आहेत 8:45. आता आंबे घेऊन येऊया श्रीवर्धनवरनं आणि मग दुपारी आपला रिसॉर्टला जायचा प्लॅनिंग आहे. म्हात्रे रिसॉर्ट आपला. जेव्हा पण येतो आपण मानगावला तेव्हा म्हात्रे रिसॉर्टला आपण नक्की व्हिजिट करतो, थोडा रिलॅक्स म्हणून. तर आता पण दुपारी जाणार आहे. आता जाऊया चला पटापट. CNGचा ट्रक खाली होत आहे. 10-15 मिनटं थांबायचं आहे अजून आपल्याला. जस्ट आपला नंबर आलेला आणि आपण थांबलो आता. समोर बघा ट्रेन चालली आहे आपल्या एक्सप्रेस. पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस आलाय बारीक बारीक. कारण काल दाखवलेलं आम्ही इंदापूरला पाऊस पडलेला, पण घरी आल्यावर समजलं की दुपारी 1 वाजल्यापासून पाऊस जोरात पडत होता संध्याकाळपर्यंत मानगावला. मसाळ्याला एक अपडेट आहे. मसाळ्याला भारत पेट्रोल पंपचा CNG पण आहे तिथे, बघितलं आता. तर शूट करायला भेटलं नाही. आणि मसाळ्यात आता मार्केटमध्ये ट्रॅफिक जाम, समोर ST अडकली आहे. तर आपण आलो आहे श्रीवर्धनमध्ये. दिसतोय श्रीवर्धनचा ब्रिज. ब्रिज ह्याच्या गावात बीच बोलायचं तर ब्रिज झालं. बघा समोर आहे आपल्या. आता आपण आलोय मामाच्या गावाला. मामाच्या गावाला जाऊया. माझे गाव वाळवटी. इकडनं लेफ्टला जायचे आणि लगेचच घर आहे. 11:06 झाले. श्रीवर्धनवरनं फक्त आपल्याला आंबे घ्यायचे होते. हे बघा आंबे घेतले आहेत. आणि आंबे आणायला फक्त आपण श्रीवर्धनला आलेलो मामाच्या गावाला. आता श्रीवर्धनवरनं निघूया इथून. चला फटाफट. आता आपण श्रीवर्धन डेपोला आहे आणि आता आपण वडापाव खातोय, जरा नाश्ता. घरी जाऊन जेवायचंच आहे. 11:30 वाजलेत. टाईम पण नाही झाला आहे. थोडा नाश्ता करूया आणि जाऊया घरी जेवायला पटापट. समोरचा व्ह्यू चेक कर, एकदम मस्त वाटतंय. एक नंबर व्ह्यू, जबरदस्त. मसळा बायपासवरनं आपण आलो. इथे एक HPचा पेट्रोल पंप आहे. इथे CNG नाही आहे. मगाशी मी सांगितलेलं तुम्हाला. CNG आहे वाटते, नाही ना? हा बघा, हा भारतचा पेट्रोल पंप आहे. इथे CNG आहे आपल्या राईटला. हा बघा, हा पेट्रोल पंप आहे. इथे CNG आहे. समोर बघू शकता आपण CNGचे बाटले इन्स्टॉल अजून झालं नाही, चालू होणार आहे. अजून पण डबे बघा पूर्ण काळे 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 पूर्ण. आज पण पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. बोल. रिसॉर्टला गेल्यावर मग रेड डान्स पण होईल आमचा. आपण मानगावच्या जवळपास आलो आहे आणि पूर्ण ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. पूर्ण पुलपर्यंत ट्रॅफिक आहे. आताच मामा आणि श्रवण गेलेले सामान आणायला, म्हणजे झालं भरपूर वेळ. आता सामान घेतलं आहे पाठी आणि निघालो आपण परत आपल्या गावाला घरी चाललो आहे. ट्रॅफिक बघा मानगावला. आणि डबलवाले काय सुधारणार नाही. डबलवाले भरपूर जण डबलला गाड्या काढून निघतातच आहेत बाहेर परत. मानगाववरनं ट्रॅफिक बघा किती लांब लागले. आम्ही जवळजवळ 1-1.5 किलोमीटर जास्त आलो तरी अजून ट्रॅफिक काय कमी व्हायचं नाव घेत नाही. फुल ट्रॅफिक झालंय. बघा समोर मुंबई बायपास काम चालू आणि लोक घुसलेत समोर. त्या रोडवरनं पण जात आहेत आता. इथपर्यंत ट्रॅफिक जाम. इथपर्यंत म्हणजे अजून ट्रॅफिक पुढे आहे. इथून सिंगर रोड झालाय आणि समोरनं डबल रोड आपला आलाय. आपल्याला पण दर टायमाला इथेच पूर्ण ट्रॅफिक भेटतं. इथून पण आता मुगवलीच्या इथपर्यंत ट्रॅफिक आहे बघा.
सावर रोड. आपण पण जेव्हा संध्याकाळची निघतो तोपर्यंत आपल्याला इथपर्यंत ट्रॅफिक भेटलेलं असतं. हे बघा, आणि वातावरण बघा ढगाळ आहे पूर्ण. मग अशी डोंगर मस्त दिसत होते बघा. जस्ट आपण पोचलो आहे घरी. तुतू तुतू चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.